नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च DMER भरती प्रक्रिया 2023-24साठीची महत्त्वाची अपडेट आलेली आहे. पाहू शकता वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन आयुष महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत ही नोटीस जारी करण्यात आली आहे. या नोटीस अंतर्गत पाहू शकता महत्त्वाची जी अपडेट आहे या भरती परीक्षेसंदर्भातली 2023-24 साठीच्या भरती परीक्षेसंदर्भातली अपडेट जारी करण्यात आलेली आहे. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद होमिओपॅथिक महाविद्यालय रुग्णालयातील गटक तांत्रिक अतांत्रिक संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील रिक्त पदे स्पर्धा परीक्षा 2023च्या माध्यमातून भरण्यात आलेली आहेत. खालील गटक तांत्रिक अतांत्रिक संवर्गाची निवड समितीने तयार करण्यात आलेली निवड सूचीला 1 वर्ष पूर्ण झाल्याने सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 4 मे 2022 मधील मार्गदर्शक सूचनेनुसार व्यवगत करण्यात येत आहे. म्हणजे पाहू शकता ही जी यादी जाहीर करण्यात आली होती याच्यासाठीची निवड यादी तिला 1 वर्ष पूर्ण झालं आहे. ती व्यवगत केलेली आहे. यानुसार पदनाम पाहू शकता तांत्रिक संवर्ग जे दूरध्वनी चालक आहे. यानंतर नेत्रचिकित्सक नेत्रचिकित्साशास्त्र सहाय्यक आहे. लोहार संदाता शारीरिक शिक्षण निर्देशक श्रवणमापक तंत्रज्ञ स्वच्छता निरीक्षक आहे. गृहनिवस्त्रपाल ग्रंथपाल महिला अधीक्षिका वार्डन आहे. आहारतज्ञ सांख्यिकी सहाय्यक दंततज्ञ दंततंत्रज्ञ आहे. सहाय्यक दंततंत्रज्ञ दंत आरोग्य त्याच्यानंतर क्षकिरण तज्ञ डायलिसिस तंत्रज्ञ ECG तंत्रज्ञ आणि ग्रंथालय सहाय्यक ही जी पदे आहेत ही तांत्रिक संवर्गांमधील आणि अतांत्रिकमध्ये उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक ही 2023-24 साठीची जी भरती प्रक्रिया झालेली आहे यासाठीची यादी जाहीर करण्यात आली होती. पाहू शकता ही जी यादी आहे 2023 ही सरळ सेवातील जी गटक तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील रिक्त पदे स्पर्धा परीक्षा 2023च्या माध्यमातून भरण्यात आलेली आहेत. आणि गटक तांत्रिक अतांत्रिक संवर्गाची निवड समितीने जी निवड सूची पूर्ण करण्यात आली होती याला 1 वर्ष पूर्ण झाल्यानुसार जी मार्गदर्शक सूचना आहे या मार्गदर्शक सूचनेनुसार व्यवगत करण्यात येत आहे. म्हणजे निवड प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता यानंतर याच्यामध्ये निवड यादी किंवा प्रतीक्षा यादी लावली जाणार नाही. 2023-24 साठीच्या भरती प्रक्रियेसंदर्भातली ही महत्त्वाची अपडेट आहे. पाहू शकता याची जाहिरात क्रमांक सुद्धा यामध्ये दर्शवण्यात आलेला आहे. ही जी जाहिरात आहे 2023ची जाहिरात ही सरळ सेवा भरती परीक्षेची याबाबतची अपडेट आहे. यानंतरच्या नवीन परीक्षा असतील त्यासाठीची अपडेट सुद्धा लवकरच दिली जाईल. 2025 साठीची जाहिरात जी आहे ही अपडेट केली जाईल. यानुसार पाहू शकता जी निवड यादी या अगोदर तांत्रिक संवर्गाची जारी करण्यात आली होती यानुसार पाहू शकता इथे सुद्धा ही अपडेट देण्यात आलेली आहे. पाहू शकता दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजीच्या अधिसूचनेनुसार 10 डिसेंबर 2024 रोजी आयोजित समुपदेशन प्रक्रियेच्या अनुषंगाने तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गाची सुधारित निवड यादी जाहीर करण्यात आली होती प्रत्येक पदानुसारची. तर यामध्ये पदनाम सुद्धा दर्शवण्यात आलेलं होतं. तर यामध्ये पाहू शकता जी पदे आहेत पदनामसाठीची ती यादी दर्शवण्यात आली होती ही 2024-25 साठीची. 2023-24 साठीची जी पूर्ण प्रोसेस आहे प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे या पदासाठीची. तर यानुसार तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गांसाठीची महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे. निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 2024-25 साठीची सुद्धा अपडेट दिली जाईल. तर या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.